जिल्ह्यातील कवठे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष रासप व दूध विकास मंत्री महादेव जानकर साहेब यांचे कवठे नगरीत सहर्ष स्वागत करण्यात आले। रोहिलवाडीतील लक्ष्मण रोहिले यांच्या पोल्ट्री फार्मच्या उद्घाटन प्रसंगी साहेबांचे स्वागत करण्यात आले। तमाम कवठे गावच्या वतीने जानकर साहेब व गावडे साहेब यांचे शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे आश्वासन समितीचे चेअरमन पोपटराव गावडे साहेब, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बहाराते, किसन युवा मंच प्रदेशाध्यक्ष सुभाष अण्णा शेटे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष शरद उगवे, सुभाष दादा रोहिले, उद्योजक अरुण रोहिले, रावडेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते नजीर भाई, सोसायटी संचालक बाळू रोहिले, निमगाव दुडे गावचे भावी सरपंच बंडू कांदळकर, देविदास पवार, सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व दोन 2003 राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला। अहिल्या होळकरच्या गावाला, चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर, आणि तिथून 2003 नंतर 2004 राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार विजयी झाला, बाबासाहेब पाटील, अहमदपूर जिल्हा लातूरमधून। नंतर दुसरे आमदार झाले राहुल कुल, दौंड जिल्हा पुणेमधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या बी फॉर्म। तिसरे आमदार झाले रत्नाकर गुट्टे व गंगाखेड विधानसभेतून, आणि आता चौथे आमदार झाले ते राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे रासपाच्या बी फॉर्म। म्हणजे 4 आमदाराला जन्म देणारा हा राष्ट्रीय समाज पक्ष ठरला। 28 नगरसेवक गुजरातला राष्ट्रीय समाज पक्षाचे विजयी झाले। एक बेंगलोरला नगरपालिकेत विनय शेट्टी नावाचा नगरसेवक पहिला विजयी झाला। आसामला एक जिल्हा परिषदला कहार राजेंद्र कहार नावाचा जिल्हा परिषद सदस्य झाला। आणि आता महाराष्ट्रामध्ये 98 जिल्हा परिषद आणि नगरसेवक आणि 4 आमदार विजयी झाले। एक MLC झालो आणि एक कॅबिनेट मिनिस्टर झालो आणि एक राज्यमंत्री झालो।